चालू झाला आहे आणि त्याच्यासोबतच आपली फ्रॉक सिरीजसुद्धा चालू झालेली आहे. तर त्या सिरीजमधला सगळ्यात पहिला नंबर 1चा हा आपला फ्रॉक राहणार आहे. तर 1 मीटर कापडापासून फक्त 1 मीटर कापडा ते जे आहे आपण इथे वापरलेला आहे आणि त्यापासून आपण ए लाईन बेबी फ्रॉक जो आहे तो तयार करणार आहोत. तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. तुम्ही कोणतेही व्हिडिओ स्किप करू नका. तर नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. वेळ वाया न गमावता आपण आता कटिंग आणि स्टिचिंग बघूया. तर हा 1 मीटर हा आपला कापड आहे. संपूर्ण हा 1 मीटर असा फॅब्रिक आहे आणि याची डिझाईन्स तुम्ही अशी बघू शकता. या साईडला आपली अशी डिझाईन्स आहे. यात कॉन्ट्रास्ट व्हाईट कलर आलेला आहे, म्हणजे क्रीम कलर. यात आपण लेस जी आहे ती सुद्धा आपण इथे वापरू शकतो. तर आपण इथे लेस वापरू एक छान असं डिझाईन रेडी करणार आहोत. इथे तर कापड आपण मोजून घेऊया. हा आपला कापड इथे डबल फोल्डमध्ये आहे आणि सेंटीमीटर वाईज, म्हणजे तुम्हाला पण वाटायला नको की यांनी आपल्यासोबत स्कॅम केलेला आहे. ठीक आहे, 51 सेंटीमीटर म्हणजेच डबल जर केलं 102 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर अशी जी आहे आपली विथ आहे पूर्ण. आणि याची लांबी पण बघून घेऊया आपण. कापडाची लांबी जी आहे ना ही 32 इंच आहे. ठीक आहे, आणि आपला फ्रॉक जो आहे रेडी आपल्याला 27 इंचाचा हवा आहे. त्यातून आपल्याला टॉप पार्टसुद्धा मायनस करायचा आहे. आपल्या फ्रॉकची पूर्ण लांबी जी आहे ही 27 इंच आहे आणि त्यात 8 इंच आपला हा टॉप पार्ट आहे. ठीक आहे, तर 27मधून 8 वजा केले तर आपलं जे उरतं म्हणजेच 19 इंच हा खालचा घेर राहील. 19 इंच आपला हा खालचा घेर राहणार. तर आपण यामध्ये 2 लेयर्स बनवणार आहोत आणि खूप सुंदर आणि नाजूक असा दिसणारा आपला फ्रॉक इथे रेडी होणार आहे. तर 19 इंच आणि 19 इंचापैकी आपण इथे 19 इंचामधून आपण आणखी खाली 5 इंचाची एक लेयर रेडी करणार आहोत. म्हणजेच वरती बघा हा आपला टॉप पार्ट आहे, खालचा भाग, आणि ही इथपर्यंत जी लांबी जी आहे ही 14 इंच राहणार आणि त्यानंतर परत इथे एक लेयर लावणार. म्हणजेच हा आपला घेर जरा जास्त दिसणार आणि तो तर तुम्हाला समजणार. तर अशा पद्धतीने आपण इथे ड्राफ्टिंग करणार आहोत. तर सगळ्यात आधी हा खालीवर झालेला फॅब्रिक हा सरळ लाईन एक ओढायची स्केलच्या मदतीने आणि सरळ कट करून घ्यायचा. आता इकडे बघा हा वरचा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे परत आपली लांबी मोजायची आहे. आपण जे आहे 14 इंच आपल्याला खालचा घेर सरळ हवा आहे. तर इथून आपण 1 इंच एक्स्ट्रा आणखी म्हणजेच शिलाई मार्जिन 15 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. इथे मार्किंग दिसत नसल्यामुळे मी उलट फॅब्रिक केलेलं आहे. आणि त्यानंतर इथून बघा आपल्याला लेयर्स काढायचे आहे. तर इथे 14 इंच आणि त्यात 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं, म्हणजे शिलाई मार्जिन 15 इंचावरती आपल्याला इथे एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथनं कट करायचं. आणि त्यानंतर आपल्याला दुसरी लेयर रेडी करायची आहे. तर ती दुसरी लेयर जी आहे आपल्याला ती 5 इंचाची आणि त्यात 1 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 6 इंचावरती असा मार्क करायचा आहे. आता तुम्हाला वाटेल हा 1 मीटर फॅब्रिक होता आणि एवढा गेला आणि एवढ्यात आपला टॉप पार्ट कसा. तर यात आपला टॉप पार्ट पण निघेल आणि लेयर आपण खाली लावणार आहोत ना, तर त्याला अटॅच करण्यासाठी आणखी एक इथे जॉईंट पण मिळणार. तर काय करणार, सगळ्यात आधी आपण हा फॅब्रिक कट करून घ्यायचा. हा कट करून झाला आणि ही एक दुसरी लेयर कट करून घ्यायची. आता याला आपण वरती प्लेट घेणार, तेव्हा इथे पण खाली आपण प्लेट घेणार. तर हा फॅब्रिक इक्वल होणार. तर आपल्याला याला जॉईंट द्यावं लागणार, म्हणजेच या लेअरपेक्षा याच्या प्लेट्स ज्या आहे त्या थोड्या जास्त पडायला हव्या म्हणून. तर काय करणार, इथे हा आपला एवढा फॅब्रिक आहे. तर चेस्टच्या अकॉर्डिंग इथे आपली चेस्ट किती आहे त्याच्या अकॉर्डिंग जेवढं आपल्याला फॅब्रिक लागतं तेवढा ठेवायचा आणि बाकीचा एक्स्ट्राचा आपण कट करून टाकायचा. तर इथे बघा माझी चेस्ट जी आहे ती 24 इंचाची आहे, म्हणजे 23 इंचाची आहे आणि त्यात आपण 2 इंच लुझिंग ॲड करूया. 22 इंचाचे त्यात 2 इंच लुझिंग ॲड केल्यावर 12 इंच होईल, म्हणजे 24 इंच. आणि त्यात परत आपण 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि इथून कट करून घेणार आहे एवढा पार्ट आपल्याला. इथे शिलाई मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं नाही. हा पार्ट आपण टॉप पार्टसाठी कट करणार आणि त्यानंतर थोडी आपल्याला लेअर लागणार, ती लेअर आपण यातनं काढणार. तर इथे डायरेक्टली मी अशी लेअर ठेवून देणार आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक आता कट करणार. जास्त प्लीट्स पडणार नाही. हा आपला ए लाईनचा फ्रॉक असल्यामुळे पण बऱ्यापैकी दिसणार, कारण की आपला फॅब्रिक पण कमी आहे. तर हा पार्ट इथे जॉईंट होणार आपला थोड्या एक्स्ट्रा प्लीट्ससाठी. विशेष काही प्लीटमध्ये फरक पडत नाही, पण तुमच्याकडे जर फॅब्रिक जास्त असेल तर जास्त घ्या. माझ्याजवळ फॅब्रिक एवढाच होता. आता आपण टॉप पार्टची कटिंग करूया. तर इथे बघा हा फॅब्रिक घेतला अशा पद्धतीने आणि याची इथे घडी घालायची आहे. तर आता याची आधी डिझाईन बघूया. आपली डिझाईन कशा पद्धतीने जाणार. हा पार्ट आपला वरती राहणार, हा इकडला पार्ट आपला वरती राहणार. तर अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि 4 फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे. इथे फॅब्रिक हा आपला खालीवर असल्यामुळे याला कट करून घ्यायचा आधी. तर त्यानंतर आपल्याला 8 इंचाचा टॉप पार्ट हवा होता आणि त्यात 1 इंच एक्स्ट्रा.
म्हणजेच 9 इंच. आता इथे 9 इंच बसत आहे का? नाही, पाव इंचच बसत आहे. आणि आपल्याला इथे फॅब्रिक स्टिच पण करायचं आहे. तर आता इथे आपण एक करू शकतो काम, म्हणजेच वरती आपण पट्टी लावली की टॉप पार्ट आपल्याला छोटा निघतो. तर त्या पद्धतीने आपण इथे बघूया. तर सगळ्यात आधी काय करायचं, आता बघा तुम्हाला इथे परत कन्फ्युजन होणार. आपल्याला 8 इंचाचा टॉप पार्ट रेडी पाहिजे, तर त्यात 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार. ठीक आहे. तर इथे आपण शोल्डर टाकलं आणि इथे आपण आर्महोल टाकलं. ठीक आहे. शोल्डर आर्महोल टाकून आपण असा आकार दिला. त्यानंतर कमरेचा आणि छातीचा माप दिला आणि ही शिलाई मार्जिन. ठीक आहे. अशा पद्धतीने झालं. आता त्यानंतर आपण इथला गळासुद्धा ड्रॉ करणार. गळा पण ड्रॉ करून झाला. पण आता आपल्याला इथे पट्टी लावायची आहे. तर ही पट्टी आपण किती इंचाची घेणार, म्हणजे आपल्याला असा नॉर्मल गळा ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर आर्महोलचा शेप आणि हा उरला तितका पार्ट आपल्याला गळ्यासाठी वापरायचा आहे. तर ठीक आहे. इथे आपण 5 इंच आर्महोल घेतला, 5 इंच शोल्डर आर्महोल असं घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि हा खालचा पार्ट आपला 3 इंचाचा आणि वरचा पार्ट आपला हा 2 इंचाचा झाला समजायचा. म्हणजे हा इथून इथपर्यंतचा पार्ट 3 इंचाचा. आणि त्यानंतर किती 5 झाला, आणखी ते हा 3 इंच खाली टॉप पार्ट येणार. म्हणजेच हे 6 इंच 7 8 इंच आणि खाली 1 इंच शिलाई मार्जिनला, म्हणजे इकडे अर्धा जाणार, इकडे अर्धा जाणार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 2 इंचाची आपल्याला वरती पट्टी लावायची आहे. 6 इंच आणि 7 इंचावरती इथे मार्क करायचं आहे. मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. नक्की तुमच्या प्रश्नाचं समाधान जे आहे ते मी देणार, किंवा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येणार. इथे मी 7 इंचावरती मार्क केला आहे. असं 7 इंचावरती मार्क केलं. त्यानंतर आपल्याला इथे आता आधी आपण छातीचा माप टाकून घेऊया. तर छातीचा आणि कमरेचा माप जो आहे तो माझा इथे बघा. आता आपण इथे काय करणार, वरती इथे छातीचा माप टाकायचा आहे. छातीमध्ये लुझिंग ॲड करून आपलं जे आहे 6 इंच येणार आणि त्याला आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन, अर्धा इंचच आपण इथे शिलाई, छातीचा चौथा पार्ट हा इथे टाकायचा आहे. आणि कमरेचा सुद्धा चौथा पार्ट आपला छातीचा आणि कमरेचा सेम आहे. ठीक आहे. आणि ही अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन राहणार. त्यानंतर इथून 3 इंच आणि इथनं 3 इंच, इथून 3 इंच आणि इथून 3 इंच याच्या अंतरावर आपल्याला असा बॉक्स काढायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आर्महोलचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे ड्राफ्टिंग झालं. आणि इथे आपला बेल्ट लागणार आहे, म्हणजे तो 2 इंचाचा राहणार. आता आपण याची कटिंग करूया. आणि इथे कोणताही एक पार्ट उचलायचा आहे आणि त्याच्या सेंटरला कट लावायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथे घालायला इझी जाणार. आपण इथे चेन किंवा बटन लावणार नाही. साधारण 1.5 इंच अंतरावर आपल्याला असा कट लावायचा आहे. तर आता आपण याची स्टिचिंग बघूया. आणि इथे आपली ही पट्टी उरली आहे. तर या इक्वल मापाची रेडी करून घ्यायची आहे. म्हणजे त्याच पट्टीचा आपण वापर करून फ्रॉकला जे आहे बेल्ट्स लावणार. आता आपल्याला इथे सगळ्यात आधी टॉप पार्टची फिनिशिंग जी आहे ती करायची आहे. तर सगळ्यात आधी एक पार्ट मी रेडी करणार, एक पार्ट तुम्हाला इथे सांगते. इथे आपण असा कट लावलेला होता, तर त्यासाठी मी अशी एक पट्टी घेतली. अंदाजे तुम्ही 2.5x3 अशी वगैरे घेऊ शकता. तर त्यासाठी काय करेल, सगळ्यात आधी हा असा पार्ट एवढा फोल्ड करेल, इकडनं पण तसा पार्ट फोल्ड करेल, खाली सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करेल आणि त्यानंतर इथे स्टिच लावणार. तर एवढे काटून मी आधी दुमडते आणि मग नंतर सांगते की आपण इथे कशी फिनिशिंग करायची. आता इथे आपण हा पार्ट घेतला आणि हा पार्ट खालचा सरळ आणि हा वरचा पार्ट उलट असा इथे ठेवायचा आहे. आणि बिलकुल इथे बघा, इथे आपण स्टिच नॉर्मल कट दिला, त्याला बिलकुल असं नॉर्मल अशी इथे शिलाई जाऊ द्यायची. म्हणजे जसं मी चॉकने मार्क केलं तिथपर्यंत असा ट्रायंगल आपल्याला इथे बनवायचा. म्हणजे एवढी इथे आपल्याला शिलाई द्यायची आहे. इथे बघू शकता आपण इथे एवढी शिलाई दिलेली आहे. आता या शिलाईला आपण इथं कट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा फॅब्रिक असा पलटवून घ्यायचा आहे. इथे बघा थोडासा हा फॅब्रिक वर आल्यासारखा वाटतो, तर परत आपण हा ओपन करायचा आणि इथे छोटासा कट लावायचा. म्हणजे इथे काही थ्रेड आपला अडकून असेल तर प्रॉब्लेम होतो. अशा पद्धतीने इथे देऊन झालं. यानंतर आपण हात शिलाई करायची. वरून आपण शिलाईसुद्धा लावू शकतो, पण त्याची फिनिशिंग थोडी व्यवस्थित दिसत नाही. तर असं इतकं झालेलं आहे. आता आपण याची फिनिशिंग करायची. पद्धतीने आपण हुकली पायचा पार्ट रेडी केला. आता या 2 पट्ट्या घेतल्या, म्हणजे जवळ हा फॅब्रिक उरलेला नव्हता. खरं तर हा फॅब्रिक मी 2 वर्षापूर्वी घेतलेला होता, पण तेव्हापासून मला फ्रॉक शिवणं काही झालेलं नाही. तर इथे बघा ही अशी पट्टी घेतली आणि ही अशी ठेवायची. इथे आपल्याला शिलाई लावायची आहे आणि ही पण पट्टी इथे आपण अशी ठेवायची. म्हणजे हा सरळ पार्ट आणि त्यावरती अशी पट्टी ठेवायची. इथे पण आधी इथे आपण शिलाई लावून घ्यायची. इथे आपण दोन्ही साईडनं 1.5 इंच अंतरावरती स्टिच लावून घेतली आहे. त्यानंतर असे छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला असं फॅब्रिक करायचं आहे आणि यावरती आधी आपण दाब स्टिच जी आहे ती लावायची आहे दोन्ही बाजूला. इथे बघू शकता दोन्ही साईडने आपला दाब टिप देऊन झालेला आहे. हा एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घ्यायचा इथेच. आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण आपला फॅब्रिक असा पलटवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला परत आणखी एक दाब टिप द्यायची आहे.
दोन्ही साईडने आपल्याला एकच सारखी प्रोसिजर करायची आहे. असं करून यावरती आपल्याला शिलाई लावायची. दोन्ही साईड्स देऊन झाल्या. आता आपल्याला इथे पण फिनिशिंग करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला कापड घ्यायचं. तर मी हा याच्यातलाच कापड घेते. तर इथे जेवढा डिस्टन्स आहे त्याला थोडं जास्त असं घ्यायचं आहे आपल्याला. अशा 2 पट्ट्या तुम्ही कट करून घेता. तुम्हाला जर इथे काही अडचण आली असेल तर नक्की कमेंट करा. मी ट्राय करेल की तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने. तर आता ही इथे ही साईड अशी दुमडून घ्यायची. दुमडून घेतल्यानंतरचं परत फोल्ड करायची. अशी डबल फोल्ड आपली इथे झाली. आपण इथे लेसच लावणार आहोत, पण तरीसुद्धा आपल्याला इथे फिनिशिंग करायचं आहे. फिनिशिंगवरतीच आपल्या फ्रॉकचं संपूर्ण जे आहे लुकेल. त्यानंतर आपल्याला इथपर्यंत अशी स्टिच लावायची. इथे बघा अशा पद्धतीने आपण इथे कापडाला जी आहे ही स्टिच लावून घेतलेली आहे. त्यानंतर असा हा फॅब्रिक आपल्याला ठेवायचा आहे आणि परत आपल्याला इथे एक स्टिच लावून घ्यायची आहे. इथे एक शिलाईची लावून घ्यायची आहे. इथे पण आपण अशी शिलाई लावून घेतली आहे. त्यानंतर इथे पण आपण हा फॅब्रिक टर्न करून असा इथे पण आपल्याला एक शिलाईची लावून घ्यायची. असा हा पार्ट आपला रेडी झाला आहे. तसंच आपल्याला दुसरा पण रेडी करायचा. मी रेडी करून घेतला आणि ही लेस इथपर्यंत अशी लावली. आता आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. म्हणजे मागच्या साईडला तर आपण लेस लावणार नाही आहे. आपण फक्त फ्रंट आर्महोललाच लावायचे आहे आणि इथपर्यंतच लावायचे. तर त्यासाठी आता आपल्याला नाडी बनवायची आहे. तर 2 इंच आपण सोडलेलं होतं. इकडे 2 4 इंच आणि शिलाईसाठी इकडे अर्धा इंच इकडे अर्धा इंच अशी 5 इंचपर्यंतची आपल्याला पट्टी रेडी हवी आहे. तर इथे या पट्टीला सुद्धा आपल्याला जी आहे ही लेस लावायची आहे. तर त्यामुळे आपण फोल्ड कशी करायची हे आपल्यावरती आहे डिपेंड. तर आपण याची डायरेक्टली दोरीच अशी बनवून घ्यायची. असा हा फॅब्रिक निवडला आणि इथे मशीन इथे सरळ शिलाई लावणार आहे. किंवा आपण डायरेक्टली ही कॉटनची लेस लावली तरीही चालेल. तर इथे आपण इथे फॅब्रिक न लावता असा हा फॅब्रिक न लावता आपण डायरेक्टली जी आहे ही लेसच लावणार आहोत. तर ही लेस कशी लावायची, तर आधी इथे आपण ही लेस ठेवायची आणि ही लेस आपण इथे आधी अटॅच करायची किंवा डायरेक्टली इकडल्या आर्महोलपासून तर इथपर्यंत आणायची आहे. तर चालू करूया आपण लेस लावणं. तर इथे आपण अशी ठेवायची. ही अशी लेस इथपर्यंत आणायची. इथून आपल्याला 4 इंच सोडून द्यायचं आहे. एवढी पेस आपली 4 इंचाची शिल्लक राहायला हवी आणि परत इकडे अशी लेस लावायची आहे. अशा पद्धतीने इथे आपण लेस लावून घेतलेली आहे आणि हा आपला असा कापड रेडी झालेला. आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे. तर डायरेक्टली हा मी फॅब्रिक पलटवून घेणार आणि इथे आपण 1/2 इंच शिलाईसाठी सोडलेलं होतं. तर 1/2 इंचावरती पकडून सरळ फिटिंगची शिलाई लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूला. त्याआधी मी इथे टॉप पार्टला लेस लावायचं विसरलेली आहे, तर ही लेस मी लावणार. आता इथे मी टीप लावली तरीसुद्धा इथे असं ठेवून इथपर्यंत अशी अर्धा इंच आपण मार्जिन सोडायची आहे. इथे आपली शिलाई येणार जेव्हा आपण घेर लावू तेव्हा इथून आपल्याला इथपर्यंत अशी ही लेससुद्धा लावून घ्यायची आहे. इथे ही लेस लावून झाली. आता परत इथे ही बाजू पण आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने इथे टॉप पार्टला आपण शिलाई जी आहे ही लावून घेतलेली आहे. आता आपल्याला खालचा घेर रेडी करायचा आहे. जेवढं हा आपला टॉप पार्ट आलं त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला प्लेट्स टाकायच्या आहे. आता हा आपण टॉप पार्ट घ्यायचा आणि इथे टॉप पार्ट बघा जशी डिझाईन येत आहे त्याच पद्धतीने म्हणजे ही बाजू आपली वरची राहील. तर एवढा हा टॉप पार्ट रेडी झाला. त्याच्यानुसार आपल्याला अशा छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. आता हा बघा टॉप पार्ट इतका प्लेट्स टाकून घेतला आणि इथे खाली आपल्याला लेअर लावायची आहे. तर त्याला सुद्धा आपण इथे अशा प्लेट टाकून घेतल्या. आता ही लेअर या लेअरला आपल्याला अशी आधी जोडून घ्यायची आहे. इथे बघा अशा पद्धतीने ही लेअरसुद्धा लावून घेतली आहे. आता परत आपल्याला इथे ही लेस लावायची आहे. ही लेस आपल्याला अशी इथे लावायची आहे. इथे अशी आपण संपूर्ण लेस लावून घेतली आहे. आता आपल्याला इथे याचा स्कर्ट रेडी करायचा आहे. म्हणजेच टॉप पार्ट आपण याला जॉईन करणार. अशा पद्धतीने इथे फॅब्रिक पकडायचं आहे आणि सरळ शिलाई लावून घ्यायची आहे. इथे आपण असा हा आपला स्कर्ट रेडी केलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने इथे आपला स्कर्ट रेडी झाला. आता आपल्याला हा टॉप पार्ट जॉईन करायचा आहे. तर त्यासाठी हा स्कर्ट आधी आपण उलट करून घेऊया आणि ही जी शिलाई आहे आपली जॉईंट हा आपण मागे सेव द्यायचा आहे. अशा पद्धतीने आता हा पार्ट आपल्याला सरळ ठेवायचा आहे. असा या तिथे फिक्स करायचा आहे आणि एक स्टिच जी आहे अशी लावून घ्यायची आहे. तिथे अशा पद्धतीने टॉप पार्ट जोडून झाला आहे. आता आपण याला सरळ करून बघूया. आपण इथे बॉर्डर लावली होती तर तुम्ही बघू शकता ही बॉर्डर आपली किती छान पद्धतीने लागलेली आहे. आता आपण खालचा घेर पण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊया आणि त्यावर लेस लावून घेऊया. इथे आपण अशा पद्धतीने लेस लावून घेतलेली आहे आणि हा आपला असा टॉप पार्ट रेडी झालेला आहे. हा सुंदर फ्रॉक. जर तुम्हाला फ्रॉक आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.